आम्हाला सगळे प्रकारचे डेमो ज्या शेती शाळेत बनवलेले होते शेतकऱ्यांनी ते दाखवण्यात आले आणि जे महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विषयी म्हणजे ते सगळे पिकांवरती चालतं आणि सगळे फवारणी त्याला उपयुक्त ठरतं ते त्याला तसं मी इथं जे जे साहित्य लागतं ते आणलेलं आहे दशपर्णी अर्काचं त्याच्यामध्ये 5 किलो लिंबाचा पाला 2 किलो सीताफळचा पाला धरणीची लेकर काळ्या आईची साखर आम्ही धरणीची लेकर काळ्या आईची साखर आम्ही धरणीची लेकर काळ्या आईची साखर गटाचे नाव माझे नाव योगिता भरत कोळी आमच्या गटाचे नाव गुलाब महिला सेंद्रिय शेती गट टेकवाडे आम्ही आज झाडाची कापूसच्या झाडाची पाहणी केली आणि तिथे म्हणजे सगळीकडे ढगाळ वातावरण आहे आणि झाडांची पाहणी करताना त्याच्यावर मवा तुडतुडे व पांढरी माशी आढळून आली त्याच्यानंतर आमची झाडाची उंची सरासरी 55 सेंटीमीटर आणि घेर रुंदी 22 सेंटीमीटर आणि आमच्या गटातील सर्व महिलांची नाव आम्ही लिहिलेली नाव मनीषा दयाराम कोडी माझं गटाचं नाव केवडा सेंद्रिय नैसर्गिक शेती गट आम्ही शेतात जाऊन पीक पाहणी केली आम्हाला पिकामध्ये असं आढळून आलं की मावा तुडतुडे आणि मिलीबाग याच्यावर आम्ही निरीक्षण माझे नाव माझा गट मोगरा गाव टेकवाडी आज आम्ही शेती शाळामध्ये कापूस पिकाची निरीक्षण घेतली त्याच्यात आम्ही झाडाचे निरीक्षण केले तर त्याच्यात आम्हाला मावा व तुडतुडे हे आढळून आले सारे शेतकरी हे माझे बांधव आहेत
माझ्या शेतीवर माझे प्रेम आहे. माझ्या शेतातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पिकांचा मला अभिमान आहे.